धुळे शहरासह जिल्ह्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यानं उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। तापमान 40शी पार गेल्यानं नागरिक चांगलेच त्रस्त झालेत। या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी डोक्यावर रुमाल, टोपी यांसह शीतपेयांचा आधार घेतला। तर शहरातील प्रमुख रस्ते या वाढत्या तापमानामुळे निर्मनुष्य झाल्याचं चित्र दिसून येतंय। उन्हाच्या तापमानापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तापमान वाढत असल्यानं उन्हाचा त्रास नागरिकांना जाणवू लागलाय। दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यानं धुळे जिल्हा रुग्णालयात 10 खाटांचा सर्व सुविधायुक्त असा उष्माघात कक्ष देखील स्थापन करण्यात आला। नागरिकांनी अतिआवश्यक असल्यास घराबाहेर पडताना सुती पांढरे कपडे घालून डोक्यावर टोपी, रुमाल घेऊन रिक्षा किंवा 4 चाकी वाहनांचा वापर करावा। पाण्याची बाटली सोबत ठेवावी। थंडगार पेयांचा वापर करावा। डोकेदुखी, मळमळ झाल्यास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा। दुपारी 1 ते 4 घराबाहेर न पडण्याचं आवाहन जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केलं। मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे। धुळेकर जनतेला नम्र आवाहन करतो की सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढला असून दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत आहे, तरी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात याव्यात। शक्यतोवर दुपारी 12 ते 4च्या दरम्यान घराबाहेर पडू नये। अतिआवश्यकता असेल तर आपण 4 व्हीलर किंवा रिक्षाचा वापर करावा। 2 व्हीलर किंवा सायकलीचा वापर करू नये। अतिश्रमाची कामे टाळावीत। तसेच दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी तहान नसताना देखील पीत राहावे। तसेच बाहेर निघताना टोपी, टॉवेल, रुमाल, गॉगल याचा वापर करावा। अंगात घालताना सुती व हलके कपडे घालावे व पांढरे स्वच्छ रंगाचे कपडे घालावे। तसेच बाहेर जात असताना सोबत पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, जेणेकरून निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशनपासून आपल्याला बचाव करता येईल। उष्माघाताची लक्षणे खालीलप्रमाणे असतात, जसे की डोके दुखणे, उलटी, मळमळ, गरगरल्यासारखे वाटणे। अशी काही लक्षणे जाणवल्यास आपण जवळच्या रुग्णालयामध्ये किंवा जवळच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये, जिथे उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे आणि तिथं सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे, सर्व उच्च शिक्षित असा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर वर्ग आपल्या इथं उपस्थित आहे, तरी आपण उष्माघात कक्ष जो स्थापन केला आहे त्याचे लाभ घ्यावा असे मी नम्र आवाहन करतो। आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 10 बेडचा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। तिथं आवश्यक असलेली सर्व साधन सामग्री, IV फ्लुइड्स, ORS सॅचेट्स आणि लागणारी अत्यावश्यक औषधं उपलब्ध आहेत। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। या उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी विविध प्रकारच्या साधनांचा देखील वापर केला। मात्र दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यानं राज्य शासनानं देखील नागरिकांना दुपारी 1 ते 4 दरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।